आता न्यूज 18 लोकमतची टीम जगातील सगळ्यात मोठ्या वन्यजीव संरक्षक केंद्र वनतारामध्ये पोहोचलेली आहे। इथं महादेवी हत्तीची कशी चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते हे आपण स्वतःच जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी, माझे सहकारी विशाल परदेशी वनतारामध्ये आहेत। थेट जाऊया विशालकडे। विशाल, तू आता वनतारामध्येच आहे। सध्या वनताराचं नाव एकाच कारणामुळे ऐकू येतंय, चर्चेत येतंय, बोललं जातंय, ते म्हणजे महादेवी हत्ती तिथे आहे आणि तिच्यावरनं महाराष्ट्रात गदारोळ झालेला आहे। काय सांगाल तुम्ही की तिथे गेल्यानंतर वनताराचं जे संरक्षण केंद्र आहे ते तुम्हाला कसं वाटलं? महादेवीची भेट झाली का तुमची? महादेवीची भेट जी ती थोड्याच वेळात आपण सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना घडवणार आहोत। पण आज मी वनतारातल्या, म्हणजे हेच ते वनतारा आहे जे 3000 स्क्वेअर फुटापेक्षा जास्त जागेवरती इथे वसलेले, जामनगरमध्ये विस्तीर्ण क्षेत्रात वसलेले आहे। आणि हेच वनतारा म्हणजे एक समर्पणाची देखील भावना आहे जिथे माधुरीवरती उपचार केले जातात। आणि मी सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना आश्वस्त करतोय आणि त्या सगळ्या दर्शकांना आश्वस्त करतोय जे माधुरीवरती प्रेम करतात आणि माधुरीने पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये यावं अशी मागणी करतात। पण तत्पूर्वी माधुरीवरती कशा पद्धतीचे उपचार केले जातात हे तर आपण बघू, पण इथे हत्तींकरता एक विशेष पद्धतीचं हॉस्पिटल तयार करण्यात आलेले त्याचीही मी दृश्य या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतोय। मंडळी, जगभरातनं हत्ती जे ते इथे आणले जातात। कुठे सर्कसीतला हत्ती असेल, कुठे पर्यटनासाठी वापरला जाणारा हत्ती असेल, कुठे अपघातग्रस्त हत्ती असेल, आणि आता हा जो आपण हत्ती बघतोय या हत्तीवरती जळता तंबू पडलेला होता आणि तो जळालाय, त्याच्यावरती या ठिकाणी अशा पद्धतीने उपचार केले जातात। खूप जिव्हाळ्याने या ठिकाणी उपचार केले जातात। साधारण 259 हत्ती जे ते वनतारामध्ये सांभाळले जातात, जिव्हाळ्याने सांभाळले जातात आणि ते इथं अत्यंत रमतात। त्यांचा एक नैसर्गिक अधिवास आहे आणि या अधिवासात त्यांच्यावरती उपचार होत असताना ते सशक्त होतात, अगदी कणखर होतात। तसेच उपचार जे आहेत ते माधुरी हत्तींवरती देखील केले जातात। तिच्यावरती उपचार करणारे डॉक्टर अक्षय आपल्या बरोबर आहेत। मला सगळ्या दर्शकांना ही माहिती द्यायची, डॉक्टर अक्षय, तुम्ही स्वतः माधुरीवरती उपचार करताय। माधुरीकडे आपण जाऊच, थोड्या वेळात आपण माधुरी सगळ्या आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत। पण एक सगळं मोठं हॉस्पिटल जे वनतारामधलं जिथे वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार होत आहेत, सध्या माधुरीची प्रकृती कशी आहे? माधुरीच्या प्रकृतीमध्ये आता चांगली सुधारणा होत आहे आणि तसंच ती आमच्या इथल्या ज्या नैसर्गिक अधिवासात चांगली रुळली आहे। सोबतच तिच्या बाकी आमच्या हत्तींसोबत सुद्धा चांगलं तिची फ्रेंडशिप होत आहे। एकंदरीत माधुरीच्या परिस्थितीमध्ये चांगली, माधुरीच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा आहे। ठीक आहे, माधुरी वरती उपचार होणं महत्वाचं आहे, वाद हा सगळं वेगळा। ती बरं होणं हाच खरं तर आम्हा सगळ्यांचा स्वार्थ आहे। काय नेमके कॉम्प्लिकेशन्स तिच्या पायाच्या बाबतीत निघाले होते? फ्रॅक्चर्स असल्याचं कळत होतं एक्सरे मध्ये, काय कळालं नेमकं? तर जेव्हा आम्ही प्राथमिक चाचणीनंतर आमच्या लक्षात आलं की तिच्या नक्कीच बोनमध्ये प्रॉब्लेम असणार, तर आम्ही एक्सरे घेतले। एक्सरेमध्ये जर आपण बघितलं तिच्या समोरच्या पायाच्या बोटांचे जे जॉईंट्स आहेत, जसं आपण P3, P2 ह्या बोन्समध्ये, फॅलेंजेसमध्ये जे जॉईंट्स आहेत त्यात काही ठिकाणी आम्हाला फ्रॅक्चर्स दिसले जे इनकम्प्लीट प्रकारचे होते। तसेच काही जॉईंट्समध्ये आम्हाला ऑस्टिओलायसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस असे आजार आम्हाला तिथे भेटले। तर जनरली नखांच्या ज्या जखमा आहेत त्या नखांच्या जखमेमध्ये हे आपल्याला नेहमी ज्या कॅप्टिव्ह एलिफंट्स आहेत त्यात हे बघायला मिळतात। बरोबर, काळानुरूप ते सगळे जे ते यामध्ये बघायला मिळतं। बघा, न्यायालयाचा निर्णय येईल तो येईल, पण माधुरीला बरं होण्याकरता किती कालावधी लागेल? कालावधीच्या बाबतीत जर आपल्याला सांगायचं झालं तर जर स्पेशली आर्थरायटिस आपण हा जर आजार बघितला, हा म्हणजे इरिव्हर्सिबल डिसीज आहे। जॉईंट्समध्ये जे डॅमेज झालं ते झालं, तर त्यात म्हणजे असं हत्तींमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट वगैरे असा काही भाग येत नाही। तर प्रामुख्याने आपला हाच प्रयत्न राहणार आहे की तिला त्या झालेल्या डॅमेजमुळे पेन कमी होणार, तसेच आणखी डॅमेज नाही होणार, हाच आपला प्रयत्न इथे असणार। बरोबर। तर मंडळी, इथं हे हत्तींचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे वनतारामधलं। मला सगळ्या दर्शकांना आश्वस्त करायचंय की जागतिक दर्जाचे उपचार जे आहेत ते या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी हत्तींवरती केले जातात। इथं जर समोर हा हत्ती जर आपण बघितलं, डॉक्टर काय नाव आहे हत्तीचं? ही राणी 2 एलिफंट आहे। राणी 2 एलिफंट? हो, राणी 2। आमच्याकडे 2 राणी आहे, राणी 1 ही राणी 2 आहे। तर यात आपण जर बघितलं तर इथे हिला अॅक्युपंक्चर थेरपी हा एक उपचार तिला चालू आहे। हिच्या पण तुम्ही मागच्या पायांमध्ये जर बघित असाल तर हिच्या मागच्या पायांमध्ये तुम्हाला आर्थरायटिस आजार दिसू शकतो, म्हणजे हँडलिंग विकनेस तुम्हाला क्लिअर कट इथे दिसत आहे। तर हा सुद्धा एक 50 वय असलेला हत्ती आहे। याच्या
सुद्धा जॉईंटमध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यासाठी ही जी ॲक्युपंक्चर थेरपी युनिट आपल्या वंतारामध्ये आहे हे भारतातलं पहिलं ॲक्युपंक्चर युनिट आपण इथे उघडलेलं आहे. आणि ॲक्युपंक्चर थेरपी जर तुम्ही बघितलं तर इथे ॲक्युपंक्चर मशीन आम्ही स्पेशली एलिफंटसाठी कस्टमाइज केली आहे आणि एलिफंटचे जे ॲक्युपंक्चर पॉईंट आहे त्याच्यावरती एक स्पेसिफिक इंटेन्सिटी कंट्रोल्ड इलेक्ट्रिक स्टिम्युलेशन देऊन आपण तिथले जे जॉईंट्स आहेत तिथल्या वेदना कमी करण्याचा आपण इथे प्रयत्न करत आहोत. आणि सोबतच तुम्ही बघता आमचा हा हायड्रोलिक टेबल आहे. हा जसं आपल्या ह्युमन्समध्ये ओटी टेबल आपण असं म्हणतो तसा हा एक ऑपरेशन टेबल आहे जो हायड्रॉलिक आहे. जेव्हा आपण हत्तीचं ऑपरेशन करतो तेव्हा यूज करतो. तसंच सोबत तुम्ही बाजूला आमच्या टॉपवरती इकडे बघू शकता वरती ओव्हरहेड क्रेन इथे लागलेली आहे. ओव्हरहेड क्रेन आपल्याला बघायला मिळते. हो 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 त्याची 10 मेट्रिक टन अशी कॅपॅसिटी आहे. जेव्हा आम्हाला हत्तीला एनेस्थेशिया द्यायचा असतो किंवा काही हत्तींचा आता जसं हिचा जॉईंट इथं माधुरी हत्तीला आणलं गेलं होतं. इथे माधुरी हत्तींना सध्या आणलं नाही गेलं पण जसं जसं ज्या एलिफंटला जसं जसं नीड असते तसं आम्ही हॉस्पिटलला आणत असतो. तर आता तो जो ओव्हरहेड ट्रेंड आहे तो एनेस्थेशिया किंवा जसं काही हत्तींना मागच्या पायाने उभं राहता येत नाही त्यांना सपोर्ट देण्यासाठी यूज करतो. इथे जे आता तुम्ही बघता इथे ERD जसं ते रिस्ट्रेनिंग डिव्हाइस आहे हे सुद्धा US मध्ये इम्पोर्ट केलं आहे. इकडे बाजूला हायपरबॅरिक ऑक्सिजन चेंबर आहे ते सुद्धा ज्या म्हणजे जखमा आहे त्याच्यावरती हाय कॉन्सन्ट्रेटेड ऑक्सिजन करून त्यांना फ्लो देऊन त्यांचा जखमा लवकरात लवकर कशा बरा करायचा. पण इकडे समोर तुम्ही बघताय आमच्याकडे लिथ्रोस्कोपी मशीन आहे. इंडोस्कोपी देखील हत्तींची या ठिकाणी केली जाते. मंडळी मला पुन्हा एकदा आपल्या सगळ्या दर्शकांना आश्वस्त करायचं बघा माधुरी हत्तींना इथं आणणं एकमेव या पाठीमागचा उद्देश होता. तिची असणारी प्रकृती तिला असणाऱ्या ज्या काही शारीरिक समस्या निर्माण झालेल्या होत्या त्या बरा करणं. ते बरं करण्यासाठी वंतारा एलिफंट कॅम्प तिथले डॉक्टर्स झटतायत. तुम्हाला नवल वाटेल तिच्या या सगळ्या उपचारासाठी अर्थात तिच्याशी जो संवाद यापूर्वी जो झालेला आहे प्राणी हा त्याच्या जन्मापासून जो संवाद त्याच्याशी होत असतो त्या संवादात खरं तो चांगल्या प्रतिसाद देत असतो. मला असं कळालंय की मराठी डॉक्टरांचं पथक जे आहे ते उपचाराकरता खास माधुरीच्या उपचाराकरता नेमण्यात आलेलं आहे त्याबद्दल सांगा ना. तर माधुरीची जी संपूर्ण आपली केअर टीम असू द्या म्हणजे महावत असू द्या वेटरनरी डॉक्टर असू द्या पॅराबेट असू द्या बायोलॉजिस्ट असू द्या ही सगळी आपली मराठी टीम तिच्या खास काळजीसाठी नेमणूक केली आहे जेणेकरून तिला वेगळं काही वाटणार नाही. आमचं जे रोजचं कम्युनिकेशन राहील ते मराठीमधनं तिच्यासोबत राहील तर तिला एक सहजदिकता होईल. तिला नवीन असं म्हणजे एक आपलेपणाची भावना तिच्यात निर्माण होऊन तिचा जो आजार आहे त्याच्यावरती आपल्याला लवकरात लवकर उपचार करता येईल हीच आमची इथे उद्देश आहे. बरं मी आणखी थोडासा जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी जर आपण बघितलं तर ॲक्युपंक्चरची थेरपी जी आहे ती या हत्तीवरती केली जाते. त्यासाठी सगळी टीम सज्ज आहे. वेगवेगळ्या ठिकाणचे सगळे डॉक्टर्स आहेत एक्सपर्ट्स आहेत जे या हत्तीसाठी इथं त्याच्यावरती उपचार करतात. असेच एक्सपर्ट्स माधुरी हत्तीकरता वंतारामध्ये खरं तर या ठिकाणी उपलब्ध आहेत. तिच्याकरता अहोरात्र त्या ठिकाणी उभे आहेत. तिला कुठल्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तर तिच्यावरती त्वरित कसा उपचार करता येईल या दृष्टीने त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे म्हणजे आश्वस्त राहा. आपण काही वेळेला काही गोष्टी ज्या आहेत चर्चेतनं समोर येतात त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो पण या सगळ्या दृश्यांमधनं न्यूज 18 लोकमतला हेच आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की माधुरीवरती या वंतारा एलिफंट कॅम्पमध्ये योग्य पद्धतीचे उपचार केले जात आहेत. वंताराचा एकमेव हेतू आहे की माधुरी ही बरी व्हावी. ती बरी होण्याकरता म्हणून जे जे काही करता येईल ते सगळं इथं केलं जात आहे. इव्हन वंताराच्या वतीने हे आश्वासन देखील आता नांदणी मठाला जे ते देण्यात आलेले ते आश्वासन असे की माधुरी हत्तीन जर कोल्हापुरात परत येते तिला परत पाठवलं जातंय तर तिथे देखील तिच्यासाठी पुनर्वसन केंद्र म्हणजे तिच्यावरती वेळोवेळी उपचार होतील या संदर्भातलं अशाच पद्धतीचं एक छोटेखानी पुनर्वसन केंद्र जे ते तयार केलं जाईल. तर या सगळ्या फेरफटक्यातनं तुमच्या एक लक्षात आलं असेल की हेच ते वंतारा आहे जिथं 259 हत्तींचा सांभाळ हा अहोरात्र केला जातो. हे हत्ती जगभरात आणलेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणात आणलेले आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीत आणलेले आहेत. कोणाला कोणत्या पद्धतीचे आजार झालेले आहेत. मी जेव्हा इथे वंतारामधल्या या सगळ्या सुविधा जाणून घेतोय तर तुम्हाला नवल वाटेल मंडळी. काही हत्तींना एका डोळ्याने दिसत नाही. काही हत्तींना दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. काही हत्तींचा पाय हा अपघातामध्ये जायबंदी झालेला आहे आणि अशाच पद्धतीने जायबंदी झालेले काही हत्ती असतील. पुन्हा एकदा हत्ती मी आपल्याला दाखवतोय. हा हत्ती बघा. याला देखील काही शारीरिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. आजार निर्माण झालेले आहेत. आणि ते आजार जे ते आजार जे आहेत ते दूर करण्यासाठी म्हणून प्रयत्न केले जातात. इथे बघा हे देखील एक सेक्शन मला आता दाखवायचं आहे तुम्हाला. इथून मी संदीप पवार माझे व्हिडिओ जर्नलिस्ट ते माझ्याबरोबर आहेत जे आता वंताराचा सगळा कॅम्पस आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतात. बघा मंडळी
हा जो हत्ती तुम्हाला दिसतोय आत्ता थोड्या वेळपूर्वी याला पोटाच्या समस्या म्हणजे काही पोटाचे विकार याला झालेले आहेत आणि ते बरे करण्यासाठी यापूर्वी त्याची एंडोस्कोपी करण्यात आलेली आहे. माणसाची ज्या पद्धतीने एंडोस्कोपी करून त्याच्या पोटाचे विकार जाणून घेण्याचा तिथल्या तज्ज्ञांचा प्रयत्नच असतो त्याच पद्धतीचा प्रयत्न इथं देखील केला जातो. बघा, उपचार करत असताना त्याला खाऊ पिऊ देखील घातलं जातं. याचं कारण असं आहे त्या हत्तीला वेदना होत असतात पण कुठेतरी त्याचं मन गुंतवायचं म्हणून सतत त्याच्याबरोबर असणारा महावत जो आहे तो त्याला खाऊ घालत असतो. मग डॉक्टर अक्षय, इथं थोड्यापूर्वीच हत्तीची एंडोस्कोपी करण्यात आलेली आहे, बरोबर? काय नेमकी याला समस्या झाली होती? यात जसं काही हत्तींना जसं दाताचा प्रॉब्लेम असतो, वयामानुसार त्यांचे दात पडत असतात, तर काही हत्तींना पोटाचे जेव्हा ते खातात तेव्हा बरेच वेळा काही हत्तींना जे पोटात त्यांच्या आपण इम्पॅक्शन म्हणतो तसा प्रकार होत असतो. म्हणजे पोटात त्यांचा जो फिकल बोलस आहे तो फसत असतो. तर तो जेव्हा तशा प्रकारचा आजार होतो तेव्हा आपल्याला तो नेमका त्याचं लोकेशन कुठे फसलेलं आहे आपल्याला तिथे थोडंसं लुब्रिकंट असं टाकावं लागत असतं. तर त्याद्वारे आपल्याकडे एंडोस्कोपी युनिट आहे आणि बरेचसे एंडोस्कोपी युनिटद्वारे आपण जसं आपण म्हटलं शरीराच्या अंदरचे ज्या आजार आहेत, काही हत्तींना जसं काही युटेरसमध्ये प्रॉब्लेम असेल, कोणाच्या ब्लॅडरमध्ये प्रॉब्लेम असेल, असले आजार असले तर आपण त्यांना एंडोस्कोपिक अप्रोचद्वारे ट्रीट करतो. तर ह्या हत्तींच्या संदर्भात तो फिकल बोलसमध्ये तिचा थोडासा इन्फेक्शनचा आपल्याला प्रॉब्लेम दिसला तर आपण एंडोस्कोपीद्वारे तिथे लोकल तिला जगभरातले डॉक्टर्स येतात या उपचाराकरता, कुठून येतात? हो, आता जसं तुम्ही आमच्या टीममध्ये बघितलंय, जस्ट तुमची ओळख झालेली असेल, आमच्याकडे थायलंडमधनं डॉक्टर निकॉन आहे, थायलंडमधनं आहे. त्यानंतर डॉक्टर जॉर्ज आपल्याकडे आहे अमेरिकेतनं. तर अशा पूर्ण जगभरातले जे स्पेशली एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स स्टाफ आपल्या इकडे वंतारामध्ये आहे. तर आपली टोटल 100 डॉक्टरांची टीम आहे आणि एलिफंटमध्ये त्यातल्या त्यात 20 डॉक्टरांची आपली जी डेडिकेटेड आहे त्यांची इथे टीम आहे. जसं वेगवेगळे तज्ज्ञ आहे, आपल्याकडे रेडिओलॉजिस्ट आहे, आपल्याकडे अॅनेस्थेशियोलॉजिस्ट आहे, आपल्याकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ इथे उपलब्ध आहेत. जे माणसाला लागतात त्या पद्धतीचे सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, त्यापेक्षाही जास्त. म्हणजे आता जर तुम्ही आमची लिथ्रोस्कोपी मशीन बघितली तर बऱ्याचशा आपल्या हॉस्पिटलमध्ये ह्युमन्सला सुद्धा लिथ्रोस्कोपी युनिट राहत नाही. पण आमच्या इथे एक किडनी ब्लॅडर स्टोनची एक केस होती, तिचा ब्लॅडरमध्ये भरपूर मोठा स्टोन होता. म्हणजे हत्तीच्या पोटात स्टोन होता? हो. तर हत्तीच्या ब्लॅडरमध्ये स्टोन होता. तर तो ब्लॅडर स्टोनसाठी स्पेशली आम्ही एक आमची जी लिथ्रोस्कोपी लेझर मशीन आहे ती आम्ही इथे उपलब्ध करून दिली आहे. मंडळी, आतमध्ये तर आपण जाऊ शकत नाही. याचं कारण असं की नुकताच या हत्तीवरती आता उपचार करण्यात आलेला आहे. हत्ती हा परिचित माणसं आजूबाजूला ठेवत असतो, कारण याला इथे आणण्यापूर्वी 2 दिवस अगोदर त्याच्याशी मैत्री वाढवली जाते. जो कोणी स्टाफ त्याच्यावरती उपचार करणार आहे तो त्याच्याशी मैत्री वाढवतो. त्या हत्तीला ज्यावेळेस विश्वास होतो की माझ्याबरोबर असणारी ही जी लोक आहेत ही खूप चांगली आहेत, विश्वास ठेवण्यासारखी आहेत, त्यावेळी त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्याकडनं केल्या जाणाऱ्या उपचाराला तो योग्य तो प्रतिसाद देतो. मानवी स्वभाव जसा असतो ना मंडळी, तसंच या हत्तीचा देखील आहे. आपल्याला हा दिसताना मोठा असा धिप्पड असा प्राणी दिसतो, पण हा देखील माणसासारखाच आहे. याला देखील माणसासारखंच मन आहे, याला देखील माणसासारख्याच वेदना होत असतात. आणि याच वेदना ज्यावेळेस माधुरीला होत होत्या तेव्हा या वंतारामध्ये या ठिकाणी तिला आणण्यात आलेलं आहे आणि तिच्यावरती उपचार केले जात आहे. म्हणून मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो आपल्या सगळ्या दर्शकांना, जी लोक खरं तर माधुरीवरती प्रेम करतात, माधुरीने परत कोल्हापुरात यावं अशी मागणी करतात, तिच्यावरती उपचार केले जात आहेत. ती जर उत्तमरित्या बरी झाली तर ती तुमच्यामध्ये बागडू शकते, ती तुमच्या उत्सवात सहभागी होऊ शकते. मंडळी, तत्पूर्वी तिच्यावरती योग्य उपचार होणं आवश्यक आहे आणि हेच काम वंताराची टीम या ठिकाणी करते. मी अधिक थोडंसं तुम्हाला आणखीन, जर तुम्हाला वंतारा किती आधुनिक आहे, सुसज्ज आहे, हत्तींच्या औषध उपचाराच्या बाबतीत काय करतंय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मी आणखीन तुम्हाला पुढे घेऊन जातो. हत्तींवरती इथं हर्बल पद्धतीचे उपचार देखील केले जातात. बघा, त्यासाठी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या जडीबुटी आहेत त्या या वंताराच्या परिसरात काही ठिकाणी उगवल्या जातात. काही जर जगभरात त्या मिळत असतील तर त्या आणल्या जातात. त्या आणून त्याची औषधं जी आहेत ती हत्तींना दिली जातात. हा बघा, पाठीमागे पुन्हा एकदा मी तुम्हाला हत्ती दाखवतोय परत एकदा. आज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वंताराची सफर याकरता आपण करतोय की जे वंतारा माधुरी हत्तींच्या उपचाराच्या विषयाला घेऊन पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे. त्या वंतारामध्ये माधुरीवरती कशा प्रकारचे उपचार केले जात आहेत आणि हे उपचार खूप सुरेख आहेत, उत्तम आहे, ज्यातनं ती ठणठणीत बरी होईल आणि पुन्हा एकदा आपल्यामध्ये येऊ शकेल या दृष्टीनं म्हणून इथल्या सगळ्या तज्ज्ञांचा, डॉक्टरांचा प्रयत्न आहे. थोड्याच वेळात आपण माधुरी हत्तींच्या ठिकाणी जाऊ, तिची प्रकृती नेमकी कशी आहे, कशा पद्धतीने तिच्यावरती हायड्रो प्लांटमध्ये थेरपी केली जाते आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. पण तत्पूर्वी हे सुसज्ज असं वंतारामधलं
हत्तींवरती उपचार करणारा हॉस्पिटल आपण बघितलं, ज्या हॉस्पिटलमध्ये इंडोस्कोपी असेल, ज्या हॉस्पिटलमध्ये ॲक्युप्रेशर थेरपी असेल, ज्या हॉस्पिटलमध्ये इतरही वेगवेगळ्या थेरपी असतील, ज्या केल्या जात आहेत, ज्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. त्यामुळे मंडळी उगाच वेगवेगळ्या चर्चा निर्माण करण्यात काही अर्थ नाही. बघा, तुमचा आणि माझा या ठिकाणी एकच स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ असा आहे की माधुरी हत्ती जी आहे ती व्यवस्थित व्हावी आणि तिला ज्या काही शारीरिक व्याधी निर्माण झालेल्या आहेत, आर्थरायटिसचा आजार असेल, पायामधले फ्रॅक्चर्स असतील, इतरही काही तिचे वेगवेगळे आजार असतील, ते बरे व्हावे. ते बरे करण्यासाठी या वंतारामध्ये प्रयत्न केले जातात. त्यामुळे ती निश्चितपणे परत येईल. बघूया, नंतरच्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत, पण ती परत येण्यापूर्वी ती आपल्यामध्ये येऊन ठणठणीत असावी या दृष्टीने इथले प्रयत्न आपण लक्षात घेतले. हे प्रयत्न अशाच पद्धतीने प्रत्येक वन्य प्राण्यांच्या बाबतीत इथे केले जातात. केवळ हत्तीच नाहीये, वाघ असतील, सिंह असतील, चिते असतील किंवा इतरही वेगवेगळ्या प्रजाती असतील, त्यांच्यावरती या वंताराच्या 3000 पेक्षा जास्त स्क्वेअर फुटात असणाऱ्या या परिसरामध्ये, म्हणजे जामनगरच्या विस्तीर्ण परिसरामध्ये वेगवेगळ्या प्राण्यांवरती उपचार करून आपली समर्पणाची भावना जी आहे ती रिलायन्स समूहाच्या वतीने या वंताराच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा सगळ्यांच्या बाबतीत प्रयत्न असतो. पुन्हा एकदा थोड्याच वेळात न्यूज 18 लोकमत आपल्याला घेऊन जाणार आहे माधुरी हत्तींकडे आणि आपण बघूयात तिच्यावरती कशा पद्धतीने उपचार हे केले जातात. बॅक टू स्टुडिओ. नक्की विशाल, पुन्हा येतो तुझ्याकडे. माधुरीला बघण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आपण बघूया माधुरीची नांदणी मठ, वनतारा आणि सरकारचे वकील यांच्यात आजची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक होणार होती, ती पुढे ढकलण्यात आली आहे. उद्या दुपारी 4 वाजता नरिमन पॉईंट इथं बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीत पुनर्याचिका दाखल करण्याचा मसुदा तयार केला जाणार आहे. या बैठकीला राज्य सरकारचे वकील, नांदणी मठाचे वकील आणि वंताराचे वकील एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्याचा ड्राफ्ट त्या ठिकाणी बनवतील. एकत्रित केलेला हा ड्राफ्ट ते सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करतील. कोल्हापूरकरांकरता आनंदाची बातमी, महत्त्वाची बातमी, अत्यंत मोठी बातमी. महादेवी हत्तीणीला लवकरात लवकर कोल्हापुरात आणू आणि महादेवी करता नांदणीच्या मठातच निवारा केंद्र उभारू, अशी माहिती वंताराचे सीईओ विहान कर्णी यांनी दिली. नांदणी मठाचे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक स्वामी यांच्यासोबत वंताराच्या सीईओंची बैठक पार पडली. या बैठकीनंतर दोघांनीही संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि सविस्तर माहिती दिली. यावेळी नांदणी मठाच्या स्वामींनी वंतारासह अनंत अंबानींच्या या भूमिकेचं कौतुक केलं. वंतारा स्वामी जी के साथ मठ के मिल के साथ हम यहाँ एक घर माधुरी के लिए बना सकते हैं, जहाँ माधुरी वापस अपने कोल्हापुर वासी अपने फैमिली के पास वापस आ सकती है. मैं खाली ये कहना चाहता हूँ कि ना वंतारा ना अनंत अंबानी जी जो वंतारा के पीछे इतना उन्होंने अच्छा काम किया है, किसी का कभी भी यह उद्देश्य नहीं था कि हम किसी को भी ठेस पहुँचाए, कोई भी सेंटिमेंट को हर्ट करे. ये अननोइंगली हुआ है. कोर्ट के आदेश के हिसाब से हमने काम किया और उस आदेश के कारण लोगों ने हमको दोषी ठहराया. पर मैं खाली इतना कहना चाहता हूँ कि उनका उद्देश्य एक ही है कि जानवरों का भला हमेशा हो. ये हम चाहते हैं कि हम मिलके माधुरी के लिए यहाँ एक घर बना सकते हैं जहाँ माधुरी खुश, उसमें हम हाइड्रोथेरेपी, पॉन्ड, हम लेज़र थेरेपी, कवर्ड नाइट शेल्टर, जो कुछ माधुरी को चाहिए, रिकवरी, रेस्ट और अपने कोल्हापुर वासियों के साथ रहने के लिए, वो वंतारा और स्वामी जी और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र मिलके ये हम सुविधा प्रदान करेंगे. और हम हाई कोर्ट और कोर्ट में अर्जी भी देंगे साथ में मिलके कि ये माधुरी वापस कोल्हापुर आ सके, नांदणी आ सके. नांदणी मठाच्या मालकीच्या जागेमध्ये वंताराने हत्तीच्या पालन पोषणाची सुविधा केंद्र उभा करण्याचे आहे असे त्यांनी मान्य केलेलं आहे. हत्तीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर हत्तीची पूर्ण मालकी जिनसेन मठाकडे मात्र राहील. देखभालीची व्यवस्था, वैद्यकीय तज्ज्ञाची सेवाचं पथक वंतारा पुरवण्याचे आहे. त्याचबरोबर एकंदरीत समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्याप्रमाणे हत्ती नांदणीत परत येईपर्यंत वंताराने आपल्याला सहकार्य करत राहावं अशी मंगल भावना आहे. आज वंताराचे विहान करणी इथपर्यंत आले.
याचं कारण की अनंत अंबानींनी व त्यांच्या परिवारांनी त्यांना इथपर्यंत पाठवलेलं आहे. तर आमच्या या भूमिकेला अनंत अंबानींना आणि अनंत अंबानीच्या या भूमिकेंना आमचा पूर्ण आशीर्वाद आहे.